भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचार कशामुळे बोकाळावं? कशामुळे? भ्रष्टाचार म्हणजे नेमकं काय? तर की तुमचं योग्य कर्तव्य करण्यासाठी तुम्हाला जो मोबदला भेटतो त्याच्याऐवजी वेगळी काहीतरी अपेक्षा करणं किंवा वेगळ्या मार्गाने जाणं म्हणजे भ्रष्टाचार. मग माझ्याकडे दोन जास्त पैसे आहेत की माझ्याकडे दादागिरी आहे, मी त्याला वळणा घालून त्याचं करून घेतो आणि स्वतःला समजतो खूप चांगला आहे मी. म्हणजे भ्रष्ट मार्गाने काम करण्यासाठी तुझ्या अगोदर मी करून आणलं, तू लाईन तू बाय. हा जो प्रकार आहे हे आपल्यापासून कुठेतरी सुरू केलं पाहिजे. दुसऱ्याला आपण सांगण्यापेक्षा की तुम्ही भ्रष्टाचार करू नका, आपण स्वतःपासून सुरू करूया ना. आपण भ्रष्टाचार नाही करायचा, आपण ठरवायचं की नाही करायचा भ्रष्टाचार. यस, त्रास होईल, पण किती दिवस त्रास होईल? म्हणजे असं झालं की एखाद्या अधिकाऱ्याची बदली होती म्हणून त्यांनी भ्रष्टाचार करावा. एखादा पदाधिकारी चांगला आहे तो निवडून येतो की नाही म्हणून त्यांनी भ्रष्टाचार करावा. म्हणजे चांगला मार्ग थोडा खडतरीत आहे म्हणून वाईट मार्गाला लागणं, तर पर्यायानं समाज त्याच मार्गाने जाणार आहे आणि शॉर्ट साइटेड असणार आहे. मग आपण शाश्वत विकास कशाचा करणार आहे? मग हीच पद्धती आपल्या कुटुंबात जर लागू झाली तर हेच वाईट वळणं आपल्या बांधवांना, मुलांना, मुलींना किंवा भविष्यकाळीच्या जनरेशनला जर आली तर याचा आपण विचार करत नाही. असं जर असतं तर डेमोक्रेसी एथेन्सच्या काळात, ग्रीसमध्ये त्या काळात स्वतः लोकांनी पुढे येऊन डायरेक्ट डिस्कस करून आपण निर्णय घ्यायचे, जे की माझ्या म्हणजे लहानपणीच्या अगोदर माझ्या वडिलांच्या काळामध्ये त्यावेळेस अगदी गावामधले निर्णय होताना चावडीवर बसून घेतले जायचे. आणि आज ग्रामसभा जी लोकसभेचा गाभा आहे, एकत्र या म्हटलं ग्रामसभेला कोणी येतं, कधीतरी सही करून जाऊन आम्ही करून घेऊ, पाठिंबा करून देऊ असं सांगितलं जातं. नंतर त्याच ग्रामसभेत झालेले निर्णय मात्र भ्रष्ट मार्गाने झाले म्हणून कंप्लेंट करणारे आपलेच असतात.